नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे पेसाची लढाई संपता संपेना. त्यानंतर पेसा क्षेत्रातील परीक्षा जे झालेल्या आहेत किंवा जे होत आहेत या परीक्षांचा निकाल कधीपर्यंत लागू शकते याविषयी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सोबतच जी अलीकडे पेसा क्षेत्रातील तलाठी भरती झालेली आहे, म्हणजे निकाल जे आलेले आहेत बाकीच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे, परंतु पेसा तलाठींचे निकाल रखडलेले आहेत. तर त्या पेसा तलाठी भरतीमधले विद्यार्थी आता नैराश्यामध्ये जात आहेत. तर त्या विद्यार्थ्यांविषयी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेऊया. चला तर मग सुरू करूया आपल्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण पेसा क्षेत्रातील समस्येविषयी चर्चा करणार आहोत. तर बघा, सर्वात पहिले आपल्याला माहीत असायला पाहिजे की अलीकडेच तलाठी भरतीचा जो शेवटचा निकाल असतो, म्हणजे अंतिम निकाल असतो, गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर जे DV-साठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थी बोलावले जातात, ते 23 जिल्ह्यांसाठी यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. म्हणजे 23 जिल्ह्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यशस्वीरित्या काही जिल्ह्यांचं झालेलं आहे आणि काही जिल्ह्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे. परंतु हे जे 13 जिल्हे आहेत, ते 13 जिल्हे म्हणजे पेसा कायद्याअंतर्गत येणारे जिल्हे. मग हे जिल्हे कोणते कोणते? तर तो अहमदनगर जिल्हा, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली. एकंदरीत एकूण 13 जिल्हे आहेत. तर या 13 जिल्ह्यांमध्ये काय होत आहे? तर या 13 जिल्ह्यांचा जो तलाठी भरतीचा निकाल आहे हा रखडून पडलेला आहे. का रखडून पडलेला आहे? सर्वांनाच याची जाणीव सुद्धा आहे की आपला तलाठी भरतीचा पेसाचा जो प्रश्न असतो, हा पेसाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने एक तारीख दिलेली आहे. त्या तारखेला सर्वोच्च न्यायालय पेसा संदर्भात निकाल लावेल आणि त्यानंतर मग कुठं तलाठी भरतीचा असो किंवा इतर कुठल्याही एक्झामचा निकाल असो याविषयी सविस्तर आपल्याला काय मिळणार आहे? माहिती मिळणार आहे. परंतु प्रॉब्लेम असा होत आहे आता की या 13 जिल्हे जे आहेत, जे पेसामध्ये अडकून पडलेले आहेत, या 13 तलाठी जिल्ह्यांचा जो निकाल लागला नाही, त्यामुळे काय होत आहे, या 13 जिल्ह्यातील विद्यार्थी ज्यांनी तलाठी भरतीची परीक्षा यशस्वीरित्या दिलेली आहे आणि ते गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत, या विद्यार्थ्यांवर आज नैराश्य ओढवून घेण्याची वेळ आलेली आहे. कारण हे विद्यार्थी काय करत आहे, दररोज टेलिग्राम चॅनलला अपडेट चेक करत राहतात, दररोज यूट्यूबला अपडेट बघतात, दररोज वेबसाईटला अपडेट बघतात आणि दिवसातून प्रत्येक तासाला हे तलाठी भरतीच्या निकालाची आस लावून बसलेले विद्यार्थी असतात. आज निकाल लागेल, उद्या निकाल लागेल या आशेवरती हे विद्यार्थी असतात आणि बरेचसे विद्यार्थी असे आहेत की मानसिकरित्या ते नैराश्यामध्ये गेलेले आहेत आणि मॅक्झिमम विद्यार्थी तुम्हाला असे सुद्धा बघायला मिळतील की ते बाउंड्रीवरती आहे, त्यांचं सिलेक्शन होणार की नाही होणार यामध्ये सुद्धा आहे. तर या विद्यार्थ्यांवरती आज नैराश्य फार मोठ्या प्रमाणात येत आहे. जर सामान्य प्रशासनानं जर निर्देश दिले तर या तलाठी भरतीचा निकाल लागू शकतो, परंतु सामान्य प्रशासनाने आतापर्यंत तलाठी भरतीच्या निकालाबाबत तशा प्रकारचे निर्देश दिलेले नाही आहेत. त्यामुळे या 13 जिल्ह्यांचा निकाल आतापर्यंत लागलेला नाही. परंतु याचा परिणाम या विद्यार्थ्यांवरती खूप होत आहे. कारण की हे विद्यार्थी काय जात आहेत? निराशेमध्ये जात आहेत, नैराश्यामध्ये जात आहे. नैराश्यामध्ये म्हणजे ॲक्च्युअली जर सांगायचं झालं तर या विद्यार्थ्यांवरती आता तणाव वाढत आहे. कारण की ते काही विद्यार्थी असे आहेत की ते शुअर नाही आहेत की आपण लागणार की नाही लागणार, बाउंड्रीवरती आहेत. कारण की कुठं कट ऑफ जास्त जात आहे, कुठं कमी जात आहे. परंतु या 13 जिल्ह्यांचा त्यांना एक्सपेक्ट करणं एवढं पण सोपं काम नाही आहे. म्हणून काय होत आहे की या विद्यार्थ्यांवर आज नैराश्याची पाळी येत आहे आणि विशेष करून या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार चालू आहे की निकाल कधी लागेल, निकाल कधी लागेल. तर त्याकरता हे विद्यार्थी असंख्य प्रयत्नसुद्धा करत आहे. ट्विटर वारसुद्धा करत आहे. सोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे वेगवेगळ्या मंत्रालयात जाऊन मंत्र्यांना भेटत आहेत. त्यानंतर सर्वच प्रकारचे जिल्हे असतील त्यांनी आपापल्या जिल्हा लेव्हलवरती सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचे जे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे त्यांनी निवेदनं लिहिलेले आहेत. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी ही निवेदनं त्यांनी त्यांच्या कलेक्टर ऑफिसला सुद्धा दिलेले आहेत. सोबत वेगवेगळ्या मंत्र्यांना सुद्धा दिलेले आहेत. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, त्यानंतर सामान्य प्रशासनाच्या निगडीत बऱ्याचशा मंत्रालयातील मंत्र्यांना भेटण्याचे म्हणजे एक प्रकारची परंपरा सुद्धा यांनी सुरू केलेली आहे. परंतु काय होत आहे, तलाठी भरतीचा निकाल लागता लागेना आणि हे जे 13 जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत, 13 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या डोक्यामागला जो तणाव आहे, हा तणाव काही कमी होत नाही आहे आणि सामान्य प्रशासन सुद्धा एक अशी ठळक तारीख देऊन त्यांना
सांगत नाही आहे की या दिवशी या परीक्षेचा निकाल लागेल. त्यामुळे हे विद्यार्थी आज फार मोठ्या नैराश्यात गेल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि विशेष करून मी पर्सनली एक विद्यार्थी बघितला की तो विद्यार्थी दिवस-रात्र फक्त या तलाठी भरतीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. म्हणजे केव्हा पण तो तलाठी भरतीच्या रिलेटेड काही मेसेज आला की लगेच बघतो. म्हणजे अशा प्रकारची ते त्यांच्या मानसिकतेशी काय होत आहे, हा छळ होत आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. कारण की बरेचसे विद्यार्थी यातले सिलेक्ट होणार आहेत, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना अशी आस लागलेली आहे. आता जर आपण हे पेपरची कटिंग बघितली तर तुम्ही इथं बघू शकता की तलाठीचा काय बघा तुम्ही, निकालाचा चुकीचा अर्थ लावल्याने राज्यातील पेसा भरती रखडली. त्यानंतर ट्रायबल फोरमचा आरोप, राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन. काय आहे नेमका गोंधळ जर बघितला आपण तर सर्वांनाच माहीत आहे. तुम्ही फक्त मी शॉर्टमध्ये याचा एक पॅरेग्राफ रीड आउट करतो बघा. तर काय आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा राज्य सरकारने चुकीचा अर्थ लावल्याने राज्याच्या अनुसूचित भरती क्षेत्रातील म्हणजे पेसा क्षेत्रातील नोकर भरती रखडली असल्याचा आरोप ट्रायबल फोरमने केला आहे. हा गोंधळ दूर करून राज्य शासनाने ही भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी सुद्धा फोरमने एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्य सचिवाकडे केली आहे. फोरमचे जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. म्हणजे ही सविस्तर बातमी तुम्ही मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी वाचलेली सुद्धा असेल. तर बघा, तर फोरम सुद्धा म्हणतो, आपला ट्रायबल फोरम आहे, यांनी सुद्धा असा आरोप केला आहे की निकालाचा चुकीचा अर्थ लावल्याने राज्यातील पेसा भरती रखडली आहे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं तयार केलेली आहेत. प्रत्येक हे जे 13 जिल्हे आहे, या 13 जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज कलेक्टर ऑफिसला तलाठी भरतीच्या निकालासंदर्भात निवेदनं गेलेली आहेत. सामान्य प्रशासनाच्या बाबतीत हे विद्यार्थी खूप प्रयत्न करत आहे की सामान्य प्रशासनानं आदेश देऊन तलाठी भरतीचा जो पेसाचा रखडलेला निकाल आहे नॉन पेसा विद्यार्थ्यांचा तो तरी लावावा, या संदर्भात विद्यार्थी बरेचसे प्रयत्न सुद्धा करत आहेत. वेगवेगळ्या मंत्र्यांना सुद्धा ते भेटीगाठी करत आहेत, परंतु अजूनही त्यांना निकाल मिळत नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर समोर येणार आहे आपल्या, ते म्हणजे आदर्श आचारसंहिता. आदर्श आचारसंहिता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना ठाऊक आहे, कारण अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणत्याच प्रकारचे नियुक्तीपत्र देता येत नाही. तसा उल्लेख सुद्धा आपण आदर्श आचारसंहितेच्या सर्क्युलरमध्ये बघू शकतो. हे तुम्ही बघू शकता, त्यांचा निकाल जाहीर करता येणार नाही. म्हणजे कुठल्याही एक्झामचा निकाल जाहीर करता येत नसतो किंवा नियुक्तीपत्र देता येत नाही. म्हणून समोर मार्च महिन्यामध्ये कधी आपल्या मार्च महिन्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे, याचं सुद्धा या विद्यार्थ्यांना भान आहे. आणि या विद्यार्थ्यांनी जे 13 जिल्ह्यातील विद्यार्थी आहे यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून व्यवस्थितपणे पेपर दिलेला आहे, परंतु त्यांना निकालासाठी आता काय धावपळ करावी लागत आहे. कारण की 23 जिल्ह्यांची जर सर्व निकाल लागलेले आहेत तर या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या गोष्टी चालणारच आहेत की आपला निकाल लवकरात लवकर लावावा. आणि केस सुप्रीम कोर्टात गेलेली असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक सगळी चाललेली आपल्याला दिसून येतो. आणि सुप्रीम कोर्ट काय करत आहे, तर सुप्रीम कोर्ट आपल्याला तारखेवर तारखे देत आहे. तर आपण बघू शकता की केस सर्व्हिस तर मी समजून सांगितलेलीच आहे तुम्हाला, पेसाची केस नेमकी काय आहे. तर उच्च न्यायालयात केस केली होती, उच्च न्यायालयानं ती काय केली होती, खारिज केली होती. परंतु नंतर उच्च न्यायालयातून परत ते सर्वोच्च न्यायालयात केस गेली. सर्वोच्च न्यायालयात 30/9/2023ला ही केस गेली. त्यानंतर 3/10/2023ला रजिस्टर झाली. त्यानंतर 10 नोव्हेंबर 2023ला पहिली सुनावणी झाली याच्यावरती. नंतर 5 डिसेंबर तारीख देण्यात आली होती, परंतु नंतर ही तारीख वाढत गेल्यानंतर 15 डिसेंबर झाली. 15 डिसेंबरची 30 जानेवारी झाली. आणि आता जर बघितले आपण तर 13 फेब्रुवारी 2024ला एक टेंटेटिव्ह डेट मिळालेली आहे पेसा संदर्भात निकालाविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्यामुळे या निकालावरती सर्वांचेच डोळे काय आहेत आज म्हणजे सर्वांचेच नजरा रोखून ठेवलेले आहेत की 13 फेब्रुवारी कधी येणार. तर 13 फेब्रुवारी नंतर चित्र तर क्लिअर होणारच आहे, परंतु नॉन पेसा कॅन्डिडेटवरती अन्याय सुद्धा होऊ शकतो इथं. कारण की या विद्यार्थ्यांचा काही गुन्हा नसताना या विद्यार्थ्यांना खूप सारी वाट बघावी लागत आहे. यामुळे यांचा मानसिक त्रास यांना सहन करावा लागत आहे. आता त्या विद्यार्थ्यांना माझं एक निवेदन आहे की हा व्हिडिओ आपल्या सामान्य प्रशासनापर्यंत तरी पोहोचला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणे काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचा आहे. आपल्या पेसा भरती संदर्भातील विद्यार्थ्यांची मानसिकता सर्व जगासमोर यायला हवी, कारण की त्यांचा जो मानसिक छळ चालू आहे हा छळ
सामान्य प्रशासनाला कळावा आणि सामान्य प्रशासनानं तातडीनं यावरती आदेश देऊन तलाठी भरती जी पेसामध्ये अडकलेली आहे या तलाठी भरतीचा लवकरात लवकर निकाल लावावा असं आपण यातून काय करू शकतो, सुचवू शकतो. सामान्य प्रशासनापर्यंत आपली गोष्ट मांडण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि आपली तो योग्यरीत्या काय सामान्य प्रशासनापर्यंत पोहोचवला पाहिजे. निवेदनांच्या थ्रू, वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेटमेंटच्या थ्रू. ट्विटरवरती वाद आपण बरेचसे करतच आहोत. विद्यार्थी सर्वेचे सर्व मी बघत आहे. ट्विटरवरती सुद्धा बरेचसे विद्यार्थी पेसा संदर्भातील निकालाच्या बाबत ट्विट करत आहे आणि योग्य आणि रीतसर कायदेशीर मार्गाने ती लढाई लढत आहेत. आणि आपण अपेक्षा करूया की आपले जे सरकार आहे, आपलं जे सामान्य प्रशासन आहे, सामान्य प्रशासन लवकरात लवकर या विषयाकडे आपलं मन वळवून म्हणजे या विषयाकडे आपलं लक्ष वेधून घेईन आणि आपलं लक्ष या विषयाकडे वेधल्यानंतर सामान्य प्रशासन लवकरात लवकर तलाठी भरतीचा निकाल लावण्याचे आदेश महाभूमीला देणार आहे अशी आपण आशा बाळगूया. आणि सामान्य प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या मानसिक छळाचा होत असलेला प्रकार बघून लवकरात लवकर पेसा क्षेत्रात अडकलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल लावून त्यांना योग्य तो न्याय देण्याचा काम करावं. तर या व्हिडिओमध्ये बरंचसं काही मला बोलायचं आहे, परंतु खूप सारा वेळ जाणार आहे आपला. तर बघा, तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक विशेष काम करा की कमेंट बॉक्समध्ये हॅशटॅग वापरून एक वेळ तरी लिहा की पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा निकाल लवकरात लवकर लावावा, म्हणजे जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणार आहे. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.